पक्षाकडून हिरवा कंदील मिळाल्यापासून स्वतः नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये प्रचार करतायत, तर भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारही आज सावंतवाडी दौऱ्यावर आहेत। कोकणात शिवसेनेकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उमेदवार म्हणून इच्छुक आहेत, मात्र भाजपकडून नारायण राणेंच्या नावाचा आग्रह धरला जातो। मोदी सत्तेत आल्यास भारत शक्तिशाली होईल या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट जगभरात रचला जातोय, असा गंभीर आरोप भाजप प्रवक्ते मधू चव्हाणांनी केलाय। तर मनोज जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार असल्याचा आरोपही चव्हाणांनी केलाय। सांगलीतील माजी आमदार आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांनी भाजपला घरचं आहेर दिलाय। विश्वासात घेऊन काम केले नाही तर काँग्रेसची जी अवस्था आहे ती भाजपाची व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी मंत्री सुरेश खाडेंसह नेत्यांना खडेबोल सुनावले। माढ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात बंडाळी होण्याची शक्यता आहे। पवारांचे अत्यंत विश्वासू अभय जगतापांनी बंडाचं निशाण फडकावलंय, तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याची कुणकुण लागल्यानंतर अभय जगतापांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सर्वांनी एकमुखी अपक्ष उमेदवारी लढवण्याची मागणी केली। भावना गवळी आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। उमेदवारी नाकारल्यामुळे भावना गवळी आणि त्यांचे कार्यकर्ते अद्याप प्रचारापासून दूर आहेत। वाशिममध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून भावना गवळी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजेश्री पाटील यांच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी शिंदेंनी यवतमाळचा दौरा केला। या बैठकीत भावना गवळींसह त्यांचे पदाधिकारीही बैठकीला गैरहजर होते, त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात आलेली शिष्टाई अपयशी ठरली का याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान गवळी प्रचारात दिसतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्याला भाजपने विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। घोटाळ्याचे आरोप असलेल्या रवींद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। वायकरांना उमेदवारी दिल्यास महायुतीचा प्रचार करताना अडचण निर्माण होऊ शकते अशी भावना अमोल कीर्तीकरांनी व्यक्त केली आहे। गजानन कीर्तीकरांचं देश प्रेमापेक्षा पुत्रप्रेम वरचढ झालेलं दिसतंय। खिचडी घोटाळा झालाच नसेल तर कीर्तीकरांना डर कशाला, असा सवाल विचारत अमित साटमांनी गजानन कीर्तीकरांना डिवचलंय। कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही असं विधान गजानन कीर्तीकरांनी केलं होतं, यावरून साटमांनी निशाणा साधला। सोलापूर लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी पावसात भिजत सभा घेतली आहे, तर यावेळी भर पावसातही भाषण ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सोलापुरात नवीन उद्योग घेण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासह लोकशाही वाचवण्यासाठी निवडून देण्याचं आवाहन यावेळी प्रणिती शिंदे यांनी केलं। शिरूरच्या वडनेरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भाषणाला सुरुवात केली, मात्र त्याचवेळी उपस्थितांनी तुतारीचा सूर धरला। मात्र तुतारीचा आवाज ऐका पण घड्याळाच्या टाइमाशिवाय काहीही चालत नाही असा टोला लगावत गावडे यांनी आपलं भाषण आटोपत घेतलं। सातारा लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे, अभिजित बिचुकले आणि इतर अशा 30 जणांनी एकूण 55 अर्ज रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी महायुतीच्या दोन्ही जागांचा निर्णय येत्या 2 दिवसात होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली। त्याचप्रमाणे नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजूनही आग्रही असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। भागवत कराड यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरच्या निवासस्थानी भेट घेतली। कराड हे संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक आहेत। उद्या शिंदे पक्ष उमेदवार जाहीर करणार आहेत। संभाजीनगरची जागा भाजपला सुटावी असा भाजपचा आग्रह आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी कराडांची ही अखेरची धडपड म्हटली जाते। 2024च्या निवडणुकीसाठी उद्या भाजप आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे, तर जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि मोदीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे।
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे। त्यात हरियाणा, पंजाब, बिहार आणि झारखंडमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे। दिल्लीच्या 3 जागांवरही घोषणा होण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशात लोकसभेचा उमेदवार गळ्यात चक्क चपलांची माळ घालून प्रचार करतोय। हा उमेदवार अलीगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय आणि त्याचं निवडणूक चिन्ह ही चप्पल आहे। गळ्यात चपलाची माळ घालून मतं मागत फिरणारा हा उमेदवार सध्या चर्चेचा विषय ठरतोय। मराठवाड्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। छत्रपती संभाजीनगरसह सर्व जिल्ह्यातल्या अनेक भागांना अवकाळी पाऊस गारपिटीचा फटका बसलाय। 2800 हेक्टरवर ज्वारी, मका, बाजरीसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर आतापर्यंत 4 मृत्यू झाला। धुळे जिल्ह्यातील शिरपूरला वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपलंय। मिरची, कांदा, टोमॅटो, ज्वारी, भुईमूग पिकांसह टरबूज, पपई, डाळिंब, केळी या फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर शिरपूर शहादा मार्गावरील हिंगणी या ठिकाणी रस्त्यावर झाड उन्मळून पडल्यानं 2 तास वाहतूक बंद होती। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। लातूरला 4थ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। औसामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। नांदूर भागात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, तर गुढीपाडव्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात विजेच्या कडकडाटासह गारपीट होते, तर गारपिटीमुळे फळबागांसह रब्बी पिकं आणि भाजीपाला जमीनदोस्त झालाय। बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। टरबूज आणि झेंडूच्या फुलांचं मोठं नुकसान झालंय, तर केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांची देखील पडझड झाली आहे। अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भाची दाणादाण उडवली आहे। गेल्या 4 दिवसात झालेल्या पावसामुळे 3000 घरांची पडझड झाली। एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झालेत। 29 जनावरे दगावली आहेत। अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा आणि अकोल्यात 70,000 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय। अमरावतीत पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय। पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालाय। वादळामुळे खासदार नवनीत राणांचं मुख्य प्रचार कार्यालय जमीनदोस्त झालंय, तर इरविन चौकासह अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। कोसळलेली झाडं हटवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कामाला लागलंय।